पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवरती आलेलो आहोत। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो आता अगदी काहीच मिनिटांवरती आलेला आहे, कारण विसर्जन बाप्पाचं केलं जाणार आहे। बाप्पाला खोल समुद्रात नेण्यासाठी समोरून अनेक बोटी ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत, कारण मोठाले दोरखंड लावून बाप्पाला या तराफ्यातनंच आत नेलं जाते। राजाचं विसर्जन अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने या अरबी समुद्रात म्हणजे मुंबईतल्या गिरगाव चौपाटीमध्ये होईल। जी आपण गर्दी पाहतोय, लाखोच्या संख्येने इथे नागरिक आले आहेत। पोलिसांनी कशा प्रकारे तुम्हाला मदत केली आहे? मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांनी पूर्णपणे आम्हाला अनेक वर्ष मदत करतात, पण या वर्षाच्या उत्सवामध्ये मोठी मदत त्यांची लाभलेली आणि त्यांच्या सहकार्याशिवाय हा उत्सव होऊ शकत नाही। आणि मुंबई पोलीस प्रशासन असेल, कोस्टलचे संपूर्ण पोलीस प्रशासन असेल आणि मुळात मुंबई महानगरपालिका यांचं मोठं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभतं आणि याही वर्षी लाभलेलं आहे। मंत्री दीपक केसरकर इथे माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधूया। सर, काय सांगाल, लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला आलात, तराफावर आलात, कशी भावना वाटते? सचिव अध्यक्ष सगळे मनापासून घेत असतात आणि ते ह्याच्याकडे सेवा म्हणून बघतात। मीन्स कॉर्पोरेशन असेल किंवा पोलीस असतील, आमचं एक कर्तव्यच आहे। आम्ही सर्वच मंडळांना मदत करत असतो, पण लालबागचं गोष्टच काय वेगळी आहे, त्याचा मान वेगळा आहे आणि त्याच्यामुळे पोलीस कमिशनरना चौपाटीवर पोचल्यानंतर पहिल्यांदा हार घालण्याचा मान मिळतो, कारण पोलिसांनी दिवसरात्र जसे मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करत असतात। आदरणीय सचिव साहेबांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं, पण त्या दुःखात असताना सुद्धा त्यांनी पूर्ण त्याच्याकडे, त्याच्यामुळे त्यांचं एकंदर किती डेडिकेशन आहे हे तुम्हाला कळेल। आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की कोळी बांधव हे मूळचे लालबागच्या राजाचे मानकरीसुद्धा आहेत, कारण ते मुंबईचे मानकरी आहेत, मुंबईचे पहिले रहिवासी ते आहेत आणि हा कोळी लोकांचा मान असतो विसर्जन करायचा आणि स्वतः ते हा तराफा खोल समुद्रात घेऊन जातात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लालबागच्या राजे तुम्ही येऊ घातले, नेमकं काय मागणं मागितलं गणपतीकडे? गणपतीची सगळ्यात जास्त सेवा ही शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सरकारने केलेली आहे। कधी गणपतीचा टॅक्स रद्द करावा असं सुद्धा कोणाला वाटलं नाही। त्यांच्याकडून वाटेल तसा फायर फायटरचा चार्ज घेतला जात होता, त्यांना सारख्या चक्रा मारायला लागायच्या, हे सगळं बंद झालं आहे। त्याच्यामुळे गणपती मंडळं खुश आहेत, मूर्तिकार खुश आहेत आणि हे घेऊन आपल्याला पुढे गणपतीची सेवा करायची आहे। ते असं जे सरकार की ज्यांनी मनापासून सगळ्या उत्सवावरची बंदी उठवली, एवढंच नाही तर सर्व सवलतीसुद्धा दिल्या, त्या सरकारने पुन्हा एकदा गणपतीची सेवा करावी असंच आम्हाला वाटतं। सुधीर भाऊ, शेवटचा प्रश्न, लालबागच्या चरणी एक चिठ्ठी पाहायला मिळाली आम्हाला, भावी आमदार सुधीर साळवी, काय वाटतं, लालबागच्या चरणी ठेवली इच्छा पूर्ण होईल यंदा? नाही, इच्छा असणं आणि काय हा गुन्हा नाही। मी अनेक वर्ष राजकारणात आहे, समाजकारणात आहे, त्यामुळे कुठेतरी भाविकांनी चिठ्ठी लिहिली असेल, पण तुम्ही अनेक वर्ष सेवा करतो राजाची आणि माझी महत्वाकांक्षा नक्कीच आहे। या प्रश्नावर तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला एक हसू दिसून आलंय, ते हसू नेमकं कशासाठी? प्रत्येकाला वाटतं की त्यांनी आमच्याकडून उभं राहावं, ते म्हणतात आमच्याकडून उभं राहावं, त्यांनी ठेंगा उलटा दाखवलाय। पण गणपतीची इच्छा। निश्चितच आपण इथे पाहतोय की लालबाग आणि सुधीर साळवी यांच्यासोबत आपण ह्या गप्पा आणि बातचीत केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह सुजाता, एनडीटीव्ही मराठी, मुंबई। तराफा आता खोल समुद्रामध्ये नेण्यासाठी सज्ज झालेला आहे। मुंबई कोस्टल टीमच्या सुद्धा बोटी आपण बघतोय लालबागच्या राजाच्या अगदी बाजूनं या राजाला समोर घेऊन जात आहेत, पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतायत आणि समोरून अनेक होड्या, अनेक बोटींनी मिळून हा तराफा आत नेला जातोय।